भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायाच्या 65 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अंतकरण परम पवित्र व प्रसन्न झाले म्हणजे सर्व दुःखाचा नाश होतो। अशा साधकाची बुद्धी निसंशय परमेश्वर स्वरूपी स्थिर होते। काय? ज्यांचे अंतकरण परम पवित्र झाले आहे व तो प्रसन्न झाला आहे त्यांचे संपूर्ण दुःख काय होतात तर नाश पावतात। कारण खरं दुःखाचं कारण जर काय असेल तर ती चित्ताची घालमेल आहे। जोपर्यंत चित्त स्थिर होत नाही, जोपर्यंत अंतकरण स्थिर होत नाही, जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत सदैव ते असं भटकत असतं आणि भटकत असल्यामुळे ते नेहमी या गोष्टीपासून आपल्याला सुख मिळेल, त्या गोष्टीपासून सुख मिळेल, या गोष्टीपासून आपल्याला समाधान मिळेल, त्या गोष्टीपासून आपल्याला समाधान मिळेल, सतत असा विचार ते करत राहतं। आणि असा विचार करत असल्यामुळे जे अशांत आहे, जे सदैव सुखासाठी, सुख मिळवण्यासाठी सदैव भटकत राहतं, जे स्थिर नसतं, अशा अस्थिर बुद्धीमध्ये, अस्थिर चित्तामध्ये कधीही शांती प्राप्त होऊ शकत नाही। मग शांती प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागेल तर चित्त स्थिर करून चित्ताची प्रसन्नता होणे महत्त्वाची आहे। आणि आध्यात्मिक जीवनात जर आपण विचार केला तर आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्ताची प्रसन्नता। अरे एखादा आध्यात्मिक साधक असेल तर त्या साधकाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्नता वाटते का? कारण त्यांचं चित्त स्थिर झालेलं असतं, त्यांची बुद्धी स्थिर झालेली असते। आता कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचा प्रसंग येतो, परंतु तरीही सुद्धा जो उच्च कोटीचा साधक असेल, जो या परमार्थाला घेऊन चाललेला असेल, ज्यांची बुद्धी मी आणि माझीपणातून निघाली असेल आणि केवळ तू आणि तुझी अशा पद्धतीने ज्याची बुद्धी झाली असेल, म्हणजे मी माझा बोध संपला आहे आणि तुझा हा बोध निर्माण झालेला आहे, म्हणजे मी माझं काही नसून जे काही आहे परमेश्वर तू आणि तूच आहे, अशा पद्धतीचा बोध ज्या साधकाच्या अंतकरणात स्थिर होतो, असा जो साधक आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये ह्या ज्या काही दुःखाच्या बाबी आहे, दुःखाच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या जीवनामध्ये घडत नाही। आणि घडतही असतील, वरवर पाहता दिसतही असेल, परंतु आत मात्र त्याचं चित्त पूर्णपणे शांत असतं, स्थिर असतं। आणि म्हणून जो साधक आहे त्या साधकाचा तो एखाद्या वेळेस पूर्ण सिद्धत्वापर्यंत पोहोचलाही नसेल, परंतु हळूहळू त्या बोधावर जरी तो आरूढ होत असेल की मी माझेपणा ज्यांचा सुटला असेल, अरे माऊलीन तर असं म्हटलं आहे की मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर। ज्यांची मी माझी अशी जी आठवण आहे किंवा मी माझेपणा आहे हा ज्यांचा विसरला आहे तो संन्यासी आहे आणि तो समाधानी सुखी असू शकतो। ज्याच्या चित्तामध्ये मी करता आहे, माझ्यामुळे होत आहे,
मी करणार आहे, अशा पद्धतीचा बोध यांच्या चित्तामध्ये शिल्लक राहतो. असा जो साधक आहे, अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये कधीही सुख आणि शांती प्रगट होऊ शकत नाही, किंवा सुख आणि शांतीला तो प्राप्त होऊ शकत नाही, किंवा त्याच्या चित्ताची प्रसन्नता होऊ शकत नाही, किंवा त्याचं चित्त प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून चित्त जर त्याचं प्रसन्न राहण्यासाठी एकच गोष्ट आहे, तो म्हणजे मी माझीपणा त्याचा गेला पाहिजे. मी माझा जो बोध आहे तो संपला पाहिजे, आणि मी माझा बोध संपल्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थानं तो त्या अवस्थेवर आरूढ होईल. आता माऊली त्या संबंधानं काय चिंतन करतात ते आपण पाहू. माऊली म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता तेत रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्यांच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं सांसारिक दुःख नाही, किंवा सांसारिक दुःख प्रवेश करू शकत नाही. काय? ज्यांचं हृदयामध्ये अखंडित प्रसन्नता आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचं संसार दुःख प्रवेश करू शकत नाही. अरे तुम्ही आम्ही प्रत्येक जण दुःखी आहो. जो देखे सो दुखिया बाबा. सगळे दुःखी आहे, साधू बैरागी सगळेचे सगळे. साधू बैरागी तोपर्यंत दुःखी आहे जोपर्यंत त्यांचा हा बोध निर्माण होत नाही, जोपर्यंत त्यांचा मी माझेपणा जात नाही, तोपर्यंत तेही दुःखी आहे. राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे. अरे आपण जर चिंतनाचा विषय आहे, आपण जर चिंतन केलं तर आपली एक गोष्ट लक्षात येईल. काय? की लोकांकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे, अब्जावधी संपत्ती आहे, परंतु तरीही ते सदैव अशांत आहेत. त्यांना शांती प्राप्त नाही. सदैव ते कशाच्या ना कशाच्या मागे धावत आहे, सुख शांती मिळवण्यासाठी. इथे जाय, तिथे जाय, तिकडे जाय, इकडे जाय, परंतु शांती त्यांना प्राप्त होत नाही, सुख त्यांना प्राप्त होत नाही. म्हणजे सुख आणि शांती हा जो काही विषय आहे तो बाह्य विषय नाही, तर तो अंतरंगाचा विषय आहे. मग एखादा गरीब व्यक्ती असेल, एखादा ज्यांचा मी माझेपणाचा बोध कमी असेल, ज्यांची सकाळची खाण्याची व्यवस्था नसेल, संध्याकाळची खाण्याची व्यवस्था नसेल, भेटलं तर खात असेल, उपाशी राहत असेल, परंतु ज्यांची जी वृत्ती आहे ती स्थिर झालेली आहे, असा व्यक्ती मात्र समाधानी आणि सुखी असू शकतो. परंतु ज्यांच्याकडे कोट्याधी रुपये आहे, ज्यांच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, तरीही ते व्यक्ती सुखी आणि समाधानी असतील अशातला काही भाग नाही. म्हणून सुख आणि समाधानाची जर व्याख्या आपल्याला करायची असेल, तर ती धन, संपत्ती, पैसा, गाडी, बंगला याच्यापासून आपण करू शकत नाही. धनापासून नाही, गाडीपासून नाही, बंगल्यापासून नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुख आणि समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. या सुख आणि समाधान प्राप्त करून देण्यास त्या पात्रच नाही, योग्यच नाही. म्हणून सुख आणि समाधान जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळवायचं असेल, तर सर्वप्रथम आतली प्रसन्नता महत्त्वाची आहे. आणि माऊली तेच सांगतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता. ज्यांच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे, चित्ताचा विषय आहे प्रसन्नता. अरे अंतःकरणच जर प्रसन्न नसेल, अंतःकरणच मनच जर प्रसन्न नसेल, तर बाह्य तुम्हाला कितीही तुम्ही काही भोग मिळू द्या, पण त्याच्यापासून तुम्हाला सुख आणि समाधान मिळणार नाही. अंतःकरण जर प्रसन्न नसेल, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट काहीही मिळू द्या, कितीही मिळू द्या, कितीही मोठ्या प्रमाणात मिळू द्या, पण तुम्हाला त्याच्यापासून समाधान मिळणार नाही. अरे काही लोक एवढे श्रीमंत असतात, परंतु सदैव दुःखी असतात. आणि पूजनीय स्वामीजीकडे, बाबाकडे येतात, बाबांना सांगतात, महाराज फार दुःखात कष्टात जीवन चाललं आहे, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. अरे बाह्य वस्तूपासून जर आपण सुख शोधत असेल, तर त्याच्यापासून सुख आणि समाधान मिळणं आपल्याला कदापि शक्य नाही. म्हणून सुख आणि समाधान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर बाह्य वस्तूपासून मिळणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, तर चित्ताची प्रसन्नता महत्त्वाची आहे. आणि ज्या ठिकाणी चित्ताची प्रसन्नता आहे, ते तर रिगणे नाही समजता संसार दुःख. या संसारातील जे दुःख आहे, कारण संसाराच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. की या संसारामध्ये सुखाचा विचार कुठे नाही, म्हणजे दूरपर्यंत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे. संसारातील प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सुख आणि समाधान नाही देऊ शकत, ती दुःख देणारीच आहे. परंतु तुमचा जर बोध बदलला, तर त्या गोष्टी तुम्हाला सुख आणि समाधान देऊ शकतात. बोध कसा?
अरे जोपर्यंत या गोष्टीला तुम्ही तुमचं समजलं आहे तोपर्यंत त्या तुम्हाला दुःख देणार आहे. अरे तुम्ही जर गाडीला तुमचं समजलं आहे, त्या गाडीला खरोच जरी आलं तर तुम्हाला दुःख होईल. तुम्ही घराला जर तुमचं समजलं आहे आणि तुमच्या घरासमोर जर कोणी पुंजा जरी लावला तर तुम्हाला दुःख होईल. तुम्हाला स्वतःला तुम्ही माझं समजलं आहे आणि जर तुम्हाला कोणी उलटसुलट बोललं तरी तुम्हाला दुःख होईल. तुम्ही तुमच्या शरीराचा अभिमान धरलेला आहे, मी कोणीतरी आहे, मी काहीतरी आहे, आणि अशा पद्धतीने, आणि जर तुमचा सन्मान कुठं झाला नाही, जर तुम्हाला असं वाटलं की आपला या ठिकाणी सन्मान झाला नाही, आपला या ठिकाणी अपमान झालं, तर तुम्हाला दुःख होईल. म्हणून जोपर्यंत तुम्ही मी माझेपणा धरून बसाल तोपर्यंत तुम्हाला या संसारातून कधीही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्या दिवशी तुमचं मी माझेपणा संपून जाईल, हे घर माझं नाही, ही इस्टेट माझी नाही, ही प्रॉपर्टी माझी नाही, ही गाडी माझी नाही, हा बंगला माझा नाही, ही मुलं बाळं माझी नाही, ही माझं शरीर सुद्धा जे मला मिळालेलं आहे ते सुद्धा माझं नाही. आणि बघा खरी गोष्ट आहे, वास्तविक पाहिलं तर शरीर सुद्धा तुमचं नाही. देह हा काळाचा, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. अरे देह काळाच्या अधीन आहे, धन कुबेराच्या अधीन आहे. धन ही टिकणारं नाही. आज जी 500ची नोट आपल्याकडे येते ती उद्या दुसऱ्याकडे जाते, त्याला ती स्थिरता नाही. मग जर अशा पद्धतीने जी येणारी आहे, जाणारी आहे, प्रत्येक गोष्ट त्यातून बदल होणारे आहे, मग अशा गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये बदलत असतील, कमी जास्त प्रमाणात होत असतील, तरीही सुद्धा आपण त्या पद्धतीने काय करतो, त्याच्यापासून सुखाची अपेक्षा करतो. जी गोष्ट स्थिर नाही, ज्या गोष्टीपासून तुम्हाला कधीही सुख आणि समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही, अशा गोष्टीपासून आपण काय करतो, सुख मिळवण्याची इच्छा करतो. म्हणून माऊली सांगतात की ते रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्याच्या चित्तामध्ये प्रसन्नता भरली आहे, ज्यांच्या चित्तामध्ये अखंड प्रसन्नता आहे, त्यांच्या जीवनामध्ये संसार दुःख राहू शकत नाही, शिल्लक राहू शकत नाही. मग तो संसारामध्ये असू द्या, तो गृहस्थ असू द्या, तो कुठेही असू द्या, त्याच्या जीवनामध्ये काय तर या संसार दुःखाला जागा राहणार नाही. आता माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं. माऊली म्हणतात, जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाच्या जेठरू, तया शुद्धे तृषेचा अडदरू, काहीच नाही. ज्यांच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो, त्याला कधीही भूक तहान लागण्याची भीती नसते. काय? ज्यांच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो. अरे अमृत पिल्यानंतर तुम्हाला मरण आहे का? नाही, अमर आहे तुम्ही. आणि ज्यांच्या उदरामध्येच अमृत कुंभ आहे, ज्यांच्या पोटामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि तो प्रसवत आहे, तो आपल्या पोटामध्ये पडत आहे, मग अशा व्यक्तीला भुकेची आवश्यकता नाही, तृष्णेची आवश्यकता नाही. त्याला क्षुधा आणि तृष्णा दोन्हीही लागणार नाही, त्याला तहानही लागणार नाही आणि भूक सुद्धा लागणार नाही. कारण त्याच्या पोटामध्ये अमृत आहे. अमृत असल्यामुळे त्यांनी काय जेवण केलं काय आणि नाही केलं काय तरीही त्याला त्याच्या जीवनामध्ये याच्यावर काही परिणाम होणार नाही, काही परिणाम होणार नाही. कारण त्याने जेवण नाही केलं तरी तो व्याकुळ होणार नाही, त्याने पाणी नाही पिलं तरी तो व्याकुळ होणार नाही. आपण जर पाणी पिलं नाही तर आपण व्याकुळ होऊन जातो. जर आपण जेवण केलं नाही तर भुकेने व्याकुळ होऊन जातो. आपल्याला जर वेळेवर अन्न भेटलं नाही तर आपल्याला भुकेने व्याकुळ होऊन आपल्याला चक्र यायला सुरुवात होईल. पण ज्यांच्या उदरामध्ये, ज्यांच्या पोटामध्ये अमृतच भरलेलं आहे, त्याला व्याकुळ होण्याची आवश्यकता आहे का? त्याला तहान लागण्याची काही गरज भासेल का? तो व्याकुळही होणार नाही, त्याला तहानही लागणार नाही. आणि म्हणून असा जो आहे की त्याच्या जीवनामध्ये तो कधीही क्षुधा तृष्णेच्या मागे त्याला भूक लागण्याची, तहान लागण्याची भीती नसते. त्या पद्धतीने ज्यांच्या जीवनामध्ये अमृतासारखी, ज्यांच्या चित्तामध्ये अमृतासारखा कुंभ भरलेला आहे प्रसन्नतेचा, तर त्याच्या जीवनामध्ये दुःख येणार कसं? अरे या ठिकाणी उपमा माऊलीने अमृताची दिली आहे, परंतु माऊलीला हे सांगायचं आहे की ज्यांच्या जीवनामध्ये काय भरलेलं आहे, तर ही जी काही प्रसन्नता आहे, कशाची प्रसन्नता, तर चित्ताची प्रसन्नता भरली आहे, ती अमृतासारखी आहे. आणि ती ज्याच्या जीवनामध्ये प्रसवत असते, ज्याच्या जीवनामध्ये आहे, ज्याच्या चित्तामध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये संसार दुःख येण्याची गरज किंवा संसार दुःख निर्माण होऊ शकत नाही.
पुन्हा माऊली सांगतात, तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचके आहे, तेच अपैसे बुद्धी राहे परमात्म रूपी. त्याप्रमाणे ज्यांचे हृदय परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, ते दुःख कसे व कोणाला होणार. ते बुद्धी परमेश्वराच्या स्वरूपाशी आपोआप स्थिर झालेली असते. ज्यांचं हृदय परिपूर्ण प्रसन्न आहे, कारण हृदयाची प्रसन्नता पुढे म्हणणं माऊली सांगणारच आहे की ज्यांचं हृदय प्रसन्न झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी की दुःख निर्माण होण्याचं काही कारणच नाही. आता या ठिकाणी आपण जर विचार केला मागं चिंतनामध्ये आपल्या लक्षात येईल की जो अर्जुन होता त्या अर्जुनाचं हृदय जे आहे ते हृदय विदीर्ण झालं होतं किंवा हृदय जे काय ढिलं झालं होतं, आणि म्हणून भगवंताने त्यांना उपदेशही केला, हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, की हे जे काही तुझं हृदय ढिलं झालं आहे म्हणजे दृढ नाही, जे अस्थिर झालेलं आहे, हे अस्थिर हृदय तू करू नको. हे काही तुला याच्याद्वारे तुला काही प्राप्त होणार नाही, काही समाधान मिळणार नाही, काही सुख मिळणार नाही. अरे अर्जुन सुद्धा तुमच्या आमच्यासारखा तो दुःखी झालेला आहे, तो सुद्धा विषाद करत आहे, तो सुद्धा त्याचं चित्त चंचल झालेलं आहे. चंचल तर झालेलंच आहे पण चित्त अप्रसन्न झालेलं आहे, आणि अप्रसन्न झाल्यामुळे तो रथाच्या खाली उतरला आणि खाली उतरून काय करायला लागला, रुदन करू लागला की मी माझ्या या सगळ्या सोयऱ्यांना कसं मारू. कारण मागे आपण या गोष्टी सगळं चिंतन केलंच की आसक्ती काय करते, तर आसक्ती माणसाला दुःख देते. आशा काय करते, तर माणसाला दुःख देते. आसक्ती, आशा. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी जी झालेली आसक्ती आहे किंवा जी काही त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली आसक्ती आहे, ती आसक्तीच अर्जुनाला दुःख देण्यास कारणीभूत ठरली. बाह्य जर विचार केला तर अर्जुनाचा सगळे लढण्यासाठी चालले आहे. बाकीच्यांच्या कोणाच्याही डोक्यामध्ये कोणाच्याही अंतकरणामध्ये हा विषय सुद्धा नाही की बा आपल्याला लढायचं नाही किंवा या ठिकाणी आलो आहे आणि आपण आता माघारी जाणार आहे. फक्त हा विषय चालू आहे तो अर्जुनाच्या चित्तामध्ये चालू आहे, अर्जुनाच्या मनामध्ये चालू आहे. आणि अर्जुनाच्या मनामध्ये चालू असल्यामुळे, अर्जुनाच्या चित्तामध्ये हा विषय चालू असल्यामुळे, बाकीच्या ठिकाणी हा विषय चालू नसल्यामुळे बाकीच्यांच्या हृदयामध्ये ही भीतीच नाही. आणि या ठिकाणी मात्र अर्जुन घाबरलेला दिसतो. का, तर त्याच्या जीवनामध्ये त्या आसक्तीमुळे, मोहामुळे काय निर्माण झाली आहे, भीती निर्माण झाली आहे. त्यांचं हृदय ढिलं झालं आहे, मन अप्रसन्न झालेलं आहे, चित्त अप्रसन्न झालेलं आहे, आणि अप्रसन्न झाल्यामुळे तो व्याकुळ झालेला आहे. व्याकुळ होऊन तो रुदन करत आहे. तसं तुमचं आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही सुद्धा अर्जुनासारखे साधक आहोत. आपण तर काही त्या सिद्ध अवस्थेला, त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेले सिद्ध पुरुष नाही. तर आम्हाला आपल्याला काय करावं लागणार आहे, साधक म्हणून आपला अर्जुनाच्या ठिकाणी आपल्याला व्हावं लागणार आहे. अर्जुन जसा मोहासक्त झालेला होता तसं आपण सुद्धा या संसारामध्ये मोहासक्त झालेलो आहे. घर, दार, दहन, दारा, पुत्र याच्यामध्ये मोहासक्त झालेलो आहे. आणि मोहासक्त झाल्यामुळे आपल्याला सुद्धा तेच दुःख भोगायला येत आहे. तेच दुःख आपण भोगत आहोत जे अर्जुन त्या रणांगणावर भोगत आहे. अर्जुन त्या रणांगणावर ते अनुभवत आहे. अर्जुन त्या रणांगणावर ते सगळं दुःख पचवत आहे किंवा भोगत आहे. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला हे सांगतात की जोपर्यंत चित्त अप्रसन्न आहे तोपर्यंत त्या ठिकाणी सुख आणि समाधान तर मिळणं शक्यच नाही. म्हणून ज्यावेळेस चित्त प्रसन्न होईल त्यावेळेस त्या ठिकाणी संसार दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. ज्या पद्धतीने जठरामध्ये अमृत असल्यानंतर पुन्हा त्याला क्षुधा तृष्णेची गरज भासणार नाही, त्या पद्धतीने ज्यांचं हृदय सुद्धा प्रसन्न झालेलं आहे तरी त्याला दुःख कसं प्राप्त होईल. अरे तेच अपैसी बुद्धी आहे परमात्म रूपी. कारण ही जी बुद्धी आहे, मागे आपण पाहिले की बुद्धीच्या संबंधाने भगवंताने वर्णन केलं होतं की ती एकच बुद्धी आहे की जी परमात्म्याला प्राप्त करून देणारी आहे, ती म्हणजे सद्बुद्धी. एर ती दुर्बुद्धी, एकची सद्बुद्धी. आणि जी सद्बुद्धी आहे ती सद्बुद्धी काही थेकुटी म्हणजे लहान म्हणू नका, कारण ती सद्बुद्धीच तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जाणारी आहे. ती सद्बुद्धी तुम्हाला परमेश्वराला प्राप्त करून देणारी आहे. म्हणून त्या सद्बुद्धीने तुम्हाला भगवत प्राप्ती होणार आहे. म्हणून ही जी काही बुद्धी आहे ही बुद्धी परमात्मा रूपी स्थिर होते. कोणती बुद्धी, जी सद्बुद्धी आहे, ज्या
ज्यांचं हृदय प्रसन्न आहे, ज्यांच्या हृदयामध्ये चित्तामध्ये काय झाले, प्रसन्नता प्राप्त झालेली आहे, अशांची जी काही बुद्धी आहे ती परमात्मा रूपी सहज स्थिर होते. आणि बाकीच्या भगवंताला सोडून ज्या बुद्ध्या आहेत त्या सगळ्या दुर्बुद्ध्या सांगितल्या आहे. आणि म्हणून तर महाराज सांगितलं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजे नारायणा. भगवंताच्या व्यतिरिक्त मला कुठल्याही पद्धतीने कशाही मध्ये माझी आसक्ती राहू नये. म्हणजे भगवंताला सोडून भगवंताला प्राप्त करणारी एक बुद्धी सोडून बाकी सगळ्या दुर्बुद्ध्या आहे. आणि म्हणून अशा पद्धती ज्यांचं हृदय प्रसन्न आहे त्यांच्या हृदयामध्ये दुःख तर निर्माण होत नाही, परंतु त्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये सहजच राहून जाते. आता माऊली पुन्हा शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तो. जैसा निर्वातीचा दीपू. आता या ठिकाणी पुन्हा उदाहरण देऊन सांगितलं आहे माऊलीने. अनेक तुमच्या आमच्यासाठी बघा इतके उदाहरणं दिले आहे की कोणताही सिद्धांत आहे तो सिद्धांत व्यवस्थित समजावा, व्यवस्थित पटावा, यासाठी माऊलीने अनेक दृष्टांताचा उपयोग केला आहे. हे माऊलीचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे की आम्हाला माऊलीने एवढं सगळं सोपं करून सांगितलं आहे. किती सोपं करून सांगितलं आहे. परंतु आज सुद्धा आपले ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचतो, परंतु ज्ञानेश्वरीचं चिंतन करून ते ग्रहण करण्याची क्षमता आपली फार कमी आहे. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात, जैसा निर्वातीचा दीपू. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे स्थिर बुद्धी पुरुष सत्स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेली असतो. अरे निवाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी वाऱ्याचा संबंध येत नाही. आता काही ठिकाणी जो दीप असतो, दीप लावलेला असतो, त्याला चौकडून काच लावलेला असतो, त्याच्यावर एक ढक्कन ठेवलेलं असतं, त्याला ऑक्सिजन पण मिळतो आणि तो त्या ठिकाणी ठेवल्यानंतर मग वारा जरी आला तरी ती जो दीप हलत नाही. ज्या ठिकाणी वाऱ्याचा संबंध येत नाही त्या ठिकाणी जो दीप आहे तो स्थिर राहतो. पण ज्या ठिकाणी वाऱ्याचा संबंध येतो त्या ठिकाणी मात्र तो दीपक स्थिर राहू शकत नाही. अरे या ठिकाणी वारा म्हणजे हे संसार घ्या, वारा म्हणजे चित्ताची अप्रसन्नता घ्या. आणि अशा अप्रसन्नतेमध्ये जसा वाऱ्यामध्ये दीप टिकू शकत नाही, तशा अप्रसन्नतेमध्ये सुखाची अनुभूती प्राप्त होऊ शकत नाही किंवा जे काही चित्ताची प्रसन्नता आहे ती प्राप्त होऊ शकत नाही. उलट त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला जसा दीप हा वाऱ्यामध्ये टिकू शकत नाही तसं त्या पद्धतीने तुमचं सुद्धा त्या पद्धतीने समाधान आणि सुखाची तुम्हाला त्यापासून प्राप्ती होणार नाही. म्हणून तुम्हाला सुख आणि समाधानाची प्राप्ती जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्या पद्धतीने निर्वातीचा दीपू, ज्या ठिकाणी वाऱ्याचा संबंध येत नाही, तो जसा दीपक स्थिर असतो आणि तो हलत नाही, डुलत नाही, त्या पद्धतीने ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे, सत्स्वरूपाशी एकरूप झालेली आहे, असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी सदैव प्रसन्नता राहते. त्याच्या चित्तामध्ये हे संसार दुःख आहे, हे संसार दुःख ना निर्माण होतं ना हे संसार दुःख त्यांना प्राप्त होतं. म्हणून अशा पद्धतीने ज्यांच्या चित्ताची प्रसन्नता झाली आहे असा पुरुष तो भगवंताला सहज प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम काय करावं लागेल तर आपल्याला आपल्या ठिकाणी असणारी जी काही चित्त आहे त्या चित्ताला स्थिर करावं लागेल. जोपर्यंत चित्त कुठपर्यंत स्थिर होणार नाही, जोपर्यंत तुम्ही बाह्य वस्तूपासून, बाह्य गोष्टीपासून ह्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहाल, बाह्य गोष्टी मिळाव्या म्हणून त्याच्यापासून सुख समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करसाल, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यापासून सुख आणि समाधानाची प्राप्ती होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत सुख शोधसाल, आत सुखाची प्राप्तीचा अनुभव घेसाल, त्यावेळेस निश्चित तुम्हाला प्राप्ती होईल. ज्यावेळेस तुमचा मी माझे बोध संपून जाईल, ज्यावेळेस हे शरीरसुद्धा माझं नाही, हे घरसुद्धा माझं नाही, हे धन दारा पुत्र जन स्वजन हे सगळे माझे नाही, हे सगळं माझं नाहीच, याचा माझा काही संबंध नाही,
हे सगळं भगवत स्वरूप आहे असा बोध ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुमच्या चित्तामध्ये निर्माण होईल, ज्यावेळेस तुमच्या चित्तामध्ये हे जे घडणार आहे हे सगळं हे भगवत कृपेने घडत आहे आणि जे होणार आहे ते सगळं भगवत कृपेने होणार आहे, सगळं नश्वर आहे, मी सुद्धा जाणार आहे आणि हे सगळं जग सुद्धा एक दिवस नाश पावणार आहे असा बोध तुमच्या चित्तामध्ये ज्यावेळेस स्थिर होईल, ज्यावेळेस दृढ होईल, त्यावेळेस समजायचं की तुमच्या चित्तामध्ये प्रसन्नता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीची प्रसन्नता जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी मी माझा बोध हा संपला पाहिजेत आणि तू तुझा बोध हा निर्माण झाला पाहिजेत. म्हणजे परमेश्वरा तुझं हे सगळं तुझंच आहे, माझं काही नाही, हे सगळं परमेश्वराचंच आहे आणि परमेश्वराच्याच इच्छेने होतं. अशा पद्धतीचा बोध अंतःकरणामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी तुमच्या चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण होईल आणि प्रसन्नता निर्माण झाल्यानंतर मग बाह्य जे विषय आहे ते तुम्हाला त्रासही देणार नाही, दुःखही देणार नाही आणि तुम्हाला त्याच्यापासून दुःख निर्माण सुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने या श्लोकावर आपण आज चिंतन केलं. आजची झालेली सेवा ही माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय